26 जानेवारी 1949ला तेव्हा सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेतल्या जात असत आणि लोकांच्या भावनेला त्या ठिकाणी न्याय दिला जात असे। अलीकडच्या काळामध्ये EVM वर ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झालेला आहे। लोकांचा EVM वरून विश्वास उडालेला आहे। लोक विचारायला लागलेत की आम्ही मतदान तर तुम्हाला करू, परंतु हे मतदान खरंच तुम्हाला पडणार आहे का, अशी शंका उपस्थित करतात। त्यामुळं काँग्रेस पक्षानं संपूर्ण देशभर आज एक आंदोलन उभं केलं की यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि त्यासाठी आज काँग्रेस पक्षाचं शिष्टमंडळ या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपण पाहिलं की देशभरात ज्या निवडणुका होतात त्यामध्ये निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग निवडणुकांना सामोरी जाते आणि ज्याची देशात सत्ता आहे त्या पक्षाच्या हिताचं काम करते अशी स्थिती या देशात आहे आणि याचा विरोध म्हणून आज देशभरात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जागतिक मतदार दिनी मतदाराचा अधिकार अबाधित राहावा, मतदार